छाया, दया कर माझ्या. पाटणकर बाई आणि पाटणकरांका घरासून बाहेर काढणार नाही ना? अण्णा हो या काय करतास? आहे अहो काय करतास या? चेडू असं तुमचा. नाही गो, मी गुन्हेगार असते. मी काय करू काय करू? अण्णा उठा उठा. काय तो चुकला? नाही नाही, माझा चुकला. त्याच्या बाबतीत मी लय चुकलोय. अण्णा अण्णा उठा. मग आधी सांग, पाहुण्यांका बाहेर नाही काढणार ना तू? अहो नाही हो नाही, ती बाहेर काढतले. पण तुम्ही ऐसून उठा. उठा ऐसून बाहेर चला तुम्ही. दत्ता अण्णा उठा उठा चला. छाया, राखून कोण टाक. गरीब बाबा माफ करशील ना? होय ना, करशील ना माफ? होय अण्णा करणार. तुम्ही चला अण्णा चला चला चला. सावकाश. ताई बसा बसा आहे सर. इंदू, इंदू ते का बाहेर काढा नको. हा, पाहुणी असत ती पाहुणी. वय वय आपण बघूया काय ता. हा अण्णा शांत व्हा जरा, शांत व्हा. दत्ता, त्यांना घर नाही रे, खय जातील ती? मी चुकीचं बोलतोय काय? हा नाही ना? अण्णा काय नाही चुकला. तुम्ही शांत व्हा बरं आधी. मी शांत बसते, पण छाया ते का मी समजवते. ते का सांग, आरडा नको. झोपली असत ती. हा, झोप मोडक नको. पाटणकरांका सकाळी कामात जाऊक लागता. अहो तुम्ही गप रवा, सगळा नीट होईल. दत्ता आम्हा शिसो नारळ देऊ खयो. होय, नारळ देऊ कयो. नारळ देऊ कयो. नारळ देऊ कयो. छायाताई गप रवा. कित्याक स्वतः त्रास करून घेतास? सरिता, अगो अण्णांनी पायावर लोळण घेऊन माझी माफी मागावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती गो. खयच्या पोरा कसा वाटता की बापाशी त्याच्या पायावर नाक घसोक होया. आमका भावंडांका फक्त एवढाच वाटत होता की आमच्या बापाशीन सुद्धा आमच्या वांगडा चार चौघांच्या बापाशी सारख्या वागूक होया. कधीतरी प्रेमान आमची चौकशी करूक होई. लहानपणी माका वाटायचं अण्णांसारख्या होक होया. पण मगे माका त्यांचा तिरस्कार वाटूक लागलो. असा वाटला असलो बाप असण्यापेक्षा ना नसलेलो बरो. छायाताई होय गो, अण्णांनी बाप म्हणून त्यांचा खैचाच कर्तव्य पूर्ण नाही केलं. माझा ह्या सगळा झाला ना तेव्हा मका लय दुःख झालं. पण त्याच्यापेक्षा जास्त ना मका या माणसाचा राग येलो. आता त्यांका जी उपरती झाली आहे ना ती माझ्या बापाशी शाणो असताना झाली असती ना तर आज त्याची ही अवस्था नसते आणि माझी. आम्ही पोरांनी बापाशी कडून फक्त 4 गोड शब्द ऐकायची अपेक्षा केली आणि माझ्या आवशीन त्याच्या नवऱ्याकडसून. पण ते शब्द जर अण्णांच्या अशा अवस्थेत आमका ऐकक मिळणार असतीत ना तर आमच्यासारखे फुटक्या नशिबाचे आम्हीच गो. नाही बघवणं जरी तर मग अण्णांची अवस्था नाही बघवणं जरी तर. गप रवा छायाताई, गप रवा. गप रवा. गप रवा.
अण्णा ह्यो नारळ राखणदाराक त्याचो मान तेका देऊ खंयो ना. होय तर मी तेका त्याचा मान कधीही दिलंय नाही, तेका कधीही नारळ दिलंय नाही, तरी पण त्यानं माझं घर राखलंय. माका त्याची आठवण यावी, माका त्याचो साक्षात्कार हो म्हणून त्याने माका हे दिवस दाखवल्या. चुकलंय रे, चुकलंय, अण्णा काय करतस या? चुकलंय. अण्णा थांबा थांबा थांबा, घेऊ घेऊ नारळ. अण्णा खय जातस? नारळ देऊ होया ना. हो पण नारळ तुळशीकडे. अण्णा, ओ अण्णा खय जातास? अण्णा थांबा. अण्णा अहो खय जाताय? अण्णा 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 काय करतास या? अण्णा आहे आहे अशी का बसलस? डोक्या बिनबिनता रे. राखणदारात नारळ दिलंस. अरे काय विचारते मी, नारळ देऊ गेलो होतस ना. होय, अण्णा पण होती वांगडा. मग हे काय झाला? ती असल्यावर काय चांगलं होणार हा? अरे दत्ता तू पण. आता काय बोलणार? राखणदारक देऊचा नारळ अण्णाने त्या बाईच्या दारासमोर फोडल्यानी. ऐक कसं सांभाळायचं अंका, काय सांगायचं? कितीही समजवला तरी त्या बाईचं भूत कांच्या डोक्यातून जायत नाही. पाटणकर बाई, ओ पाटणकर बाई, झोपलास काय? काय हो पाटणकर बाई? झोपलास वाटतं. झोपा झोपा, हा झोपा. कसली काळजी नको. काय वया असला तर सांगा, मी असं आहे वर. झोपा. आहे कसाही भूतांच्या डोक्यातून उतरवायचा? दत्ता उद्याच्या उद्या त्या बाईचा घर जमीनदोस्त कर. हो हो, असे काय बसलास? कामा करूची नाही सर. सरिता काय करायचं आता कळत नाही. अण्णांचाच विचार करतास अजून? जाणार तरी कसो? काल रातच्या काय केल्याने सांगितलं हा ना. त्यात आईन त्या बाईचं घर पाडू सांगितलेलं असा. यो निर्णय ना ती बाया हैसा रवा केली ना तेव्हा घेऊ खो होतो. एवढा काय झालाच नसता. पण आता निर्णय घेतलो ना तर करून टाका एकदाच. ताच आज कामगारांना बोलवून घेते. घेवा, पण ह्यो फोन घेवा आणि नेने काकांका फोन करा आणि बोलावून घेवा बघूया आधी. त्यांका कित्या? सगळ्याच कसं सांगूचा लागता तुमका? नेने काकांका बोलावून घेवा, तेंका विचारा, त्यांचो सल्लो घेवा. सांगा घर पाडूचा असा काय करायचा. आता घर तसाच ठेवला ना तर अन्न येडाच्या भरात ना त्या घरात जातील आणि काहीतरी होय. मग हे काय करायचा? आता बघत काय राहलास? जरा फोन लावा.
नेने काका, दत्ता बोलते. काय गो इंदू, झाली तुझी धावपळ सुरू? हा, अहो धावपळ कसली, तुमचा आवरला ना सगळा? होय तर. रात्री झोप नीट लागली ना? झोप न लागू काय झाला? चांगला झाला. चाय काय थंड करूक ठेवलंयस? नाही, तुमकाच देव के होते. मग हे देशील? घेवा. दे. काय झाला? अहो खैसर जातास? पाहुण्यांच्या आधी चाय घेणं बरा दिसत नाही. या काय पाटणकर साहेब खय गेले? कामावर गेले की काय? सकाळी सकाळी कामावर गेलेले वाटता. बरा झाला, सकाळी सकाळी कामाक सुरुवात केली की बरा असता. घेवा, तुम्ही घेवा चाय, घेवा. नाही नाही, मी घेतोय, नंतर घेते. हा, घेतोय मी नंतर. घेवा, तुम्ही घ्या, सावकाश घ्यावा. हा, रातच्याक झोप लागली ना? नाही, जागा बदलली म्हणून विचारलंय. सवय झाली की लागत झोप. हा, या काय तुमचे हात मोकळे दिसतात. एखादी सोन्याची बांगडी असत तर हाताची शोभा वाढ. गळो पण पिवळो दिसलं असतो तर तुमच्या रूपात भर पडत. आधीच सुंदर दिसतास, रूपवान असास. दागिन्याशिवाय बाईच्या रूपात काय अर्थ असा काय? हा, तुमका काय व्हाया तर सांगा. हा, मी सांगते, इंदूक काढून ठेवू. हा, सरिता, आहे आहे काय झालं? अण्णा काही बोलले काय? माका किती बोलती? ती बया असाय ना, आहे तिच्याशी बोला होते. असं काय करतस? हा, तुका माहित आहे ना ती जिथे नाही आहे म्हणून. ती जित्ती नाही हा, पण माझ्या घोवाच्या मानगुटीवर बसली सा. जित्ती असती ना तर तिका गाळे घातले असते, हातात धरून घराच्या बाहेर काढले असते तिका. पण मरान पण ते छळता नाचवता आहे का? तिच्या वांगडा कसे बोला होते जशी काही ती जित्तीच असा. तिका दागिने देवसा बोला होते. अरे जित्तेपणे ते का देऊक दिले नाही मी काय? आता मेल्यावर काय देशाल? चांडाणी, तुझं डाव माका माहित हा. अगो जित्तेपणे तुका योग दिले नाही घरात म्हणा मेल्यावर भूत बनान योग बघतस काय? पण एक लक्षात ठेव, मी अजून या घरात जित्ती असय. आहे गप्रो, नको त्रास करून मी स्वतः. होय तर आता अण्णांच्या मागे मागे करूच लागता. तू बस जागेर, म्हणजे तुझ्या मागे मागे करतो. आया नेने काका, काका येऊ बसा ना. वहिनी, डोळ्यातलं पाणी जरी पुसलं ना तरी तुम्हाला होणारा त्रास तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. काय दत्ता, आमका वाटला अण्णा पूर्ण सुधारले असं. बरा वाटत हा त्यांका. आमचा भ्रम होतो तो. काय? अरे त्या दिवशी मी येऊन गेलो तेव्हा अगदी ठणठणीत होता. अमावस्येन घात केल्यानो हेंका आता ती घरात पण दिसता, पाटणकर दिसतात. ती माणसं मेली हत ह्या पण त्यांच्या लक्षात नाही ना. त्या दोघांका कायमचा ह्या घरात आणलंय असं म्हणा होते ते. परिस्थिती खूपच कठीण दिसते. मी आलोच भेटून. काका, अण्णा नाही असत वरती, आयांच्या खोलीत असत. अण्णा त्याच्या खोलीत नाहीये? त्यांनी त्या दोघांका कायमचा ह्या घरात आणून ठेवल्याने असा त्यांचा म्हणणं हा.
आईची खोली आत हा. चाय बरी झालो ना. अण्णा अरे नेने, तू कधी येलस? आत्ता झालो. ये ये, बस बस. नको असू दे. अरे बर, कोण येले बघ. पाटणकर बाई. पाटणकर कामावर गेलेले असत. आता ही दोघा हैसरच राहणार नायकांच्या वाड्यात. अण्णा इथे मग हे काय झाला? हा? अरे एखाद्या मदत करू कोई. आता या घरासून बाहेर जायचा नाही. पाटणकर बाई, तुमका या घरात कोण काय बोलूचा नाही. तुमका काय वाया असला तर माका सांगा. तुमका वाया तर मी देत आहे. कोण काय बोलणार नाही तुमका. आरामात राहायचा. आपलाच घर समजायचा. नाही, हा अण्णा नाईक नाहीच आहे. त्याची ही अवस्था बघवत नाही. अरे मी या माणसाला वाघासारखा वावरताना बघितलाय आणि आता काय वागतोय हे त्याचं त्यालाच कळत नाहीये. मग आता काय करायचं भाऊजी? तुम्ही सांगा काय करायचं ना. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता. मी त्याला सांगितलं असतं, बाबा रे तुझे काय बघतोयस ना तो हा भास आहे. ये ये या सगळ्यातून बाहेर ये. परंतु तो त्या दुनियेत एवढा रमलाय की त्याला समजूनही समज येणार नाही. मग आता सरिता, माणसाच्या मनाचं गणित बेदुणं चार एवढं सोपं नसतं. त्याच्या मनात काय आहे, त्याच्या डोक्यात काय आहे, याचाही विचार करायला हवा. मग त्याच्यावर उपचार करता येतील. म्हणजे हो, अण्णा ठार वेडा होण्यापूर्वीच त्याला वेड्याच्या इस्पितळात ऍडमिट करायला हवं. तरी मी तुमका सांग होते अण्णा काही आड लागला म्हणा. सरिता, तो खोटा काय बोलतोय मी. नेने काका पण ताच बोलले ना. माझ्या काही ओळखी आहेत. आपण ताबडतोब व्यवस्था करू. पण काका, अण्णांका थैसून येऊ किती दिवस लागतले? ते मी कसं काय सांगू. आहे काका म्हणतात तर बरोबर आहे. नाही, मी त्यांना माझ्या नजरेआड एक क्षणभर सुद्धा जाऊक देऊचे नाही. पण वहिनी, भाऊजी तुमचा म्हणणं बरोबर असला तरी मी त्यांना दवाखान्यात पाठवतले नाही. मग अण्णांका सगळ्यातून बाहेर कसा काढणार आपण? मी माझी सगळी पुण्याई वापरीन. पण वहिनी यात धोका आहे. काय परिणाम झाला तरी चला, पण मी त्यांना त्यांची खरी ओळख करून देईन. ते कोण असत, त्यांनी काय काय पापा केलेली असत ह्या त्यांना मी खरा खरा सांगीन त्यांना. ही माणसं जित्ती नाही असत, पण ह्यांका त्यांच्यातून बाहेर काढीन. वहिनी, तुमच्या खरं सांगण्यानं काहीही होऊ शकतं. अण्णा कोमात जाईल, त्याचा वेळ वाढेल, त्याच्यातला पूर्वीचा सैतान जागा होईल. मी कोणत्याही परिणामाक तयार असे. आयुष्यभर त्यांनी मला सुख दिले नाही, पण गेली 10-12 वर्षा मी मेहनत घेऊन त्यांना उभा केले, त्यांच्यासाठी झिजले. तेव्हा मी काही त्यांना दवाखान्यात नेऊन टाकतले नाही. जागा होईत ना तर हैसरच होईत. आणि तशीच वेळ येली ना तर त्यांच्याच बंदुकीन मी माझ्यावर आणि त्यांच्यावर गोळी झाडतले आणि सगळ्या संपून टाकतले. पाटणकर बाई, तुमच्याकडे बघितल्यावर नजर हटत नाही. रात्रभर डोळो लागलो नाही. बरा, नाव काय तुमचा? कुमुदिनी. पाटणकरांनी ठेवले. आणि माहेरचा? शेवंता. शेवंता.
इंदू तू वय मीच इंदुमती हरी नाईक, तुमची बायल, या घरची सून आणि या घराची मालकीण.